बीडमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याचा दावा एका ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे। या क्लिपमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता बारामतीत त्यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे। शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि जय पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे स्मारकासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे। बीडमध्ये पुन्हा एकदा भरती घोटाळा उघडकीस आला आहे। आरोग्य सेवक पदासाठी बनावट नियुक्तीपत्रे आणि खोट्या सह्यांचा वापर करून बेरोजगारांना 15 ते 17 लाखांचा गंडा घातला आहे। पोलिसांनी हे रॅकेट उघड केले असून तपास सुरू आहे। सांगलीत राजकारण तापले आहे। माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री आहे, त्यांना जाऊन विचार मी कोण आहे, अशा कडक शब्दात आमदार सुहास बाबर यांनी भाजप नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना गर्भित इशारा दिला आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेत अद्याप सत्ता स्थापना झालेली नसतानाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचा कारभार सुरू केल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे। या प्रकरणावरून महापालिकेत राजकीय वाद रंगण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेले सोन्या चांदीचे दर आज अचानक वाढले आहेत। सोन्याच्या किमतीत 3% अधिक तर चांदीत 5% वाढ झाली आहे। सोन्याचा दर 1,60,000 रुपये तर चांदी 2,78,000च्या पार पोहोचली आहे। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे। ज्या महिलांचे हप्ते काही कारणास्तव रखडले होते त्यांना आता 3 महिन्यांचा थकीत हप्ता एकत्र मिळणार आहे। खगोलप्रेमींसाठी महत्त्वाची माहिती। 17 फेब्रुवारी 2026 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण दिसणार आहे। दुपारी 3:26 या ग्रहणाला सुरुवात होईल आणि 5:12 सूर्य पूर्णपणे काळा दिसेल। राष्ट्रवादीचे विदर्भातील बडे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी 3 नवीन अटी घातल्या आहेत। एनडीए सोबत येऊन फायदा नसेल तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यात काही अर्थ नाही, असा दावा करत त्यांनी तिसरी अट अत्यंत कठीण असल्याचे म्हटले आहे। ऑनलाईन गेमचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे। गाझियाबादमध्ये कोरियन लव्हर गेमच्या आहारी गेलेल्या 3 सख्ख्या बहिणींनी आपला जीव गमावला आहे। या घटनेने देशभरात खळबळ उडाली असून पालकांनी आपल्या मुलांच्या मोबाईल वापराकडे लक्ष देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी झाल्याने गेल्या 16 तासांपासून महाभयंकर वाहतूक कोंडी झाली। तब्बल 20 किलोमीटरच्या रांगा लागल्या असून रुग्णांचे आणि प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर लाडकी बहीण योजनेचे नाव बदलण्याचा विचार सरकार करत आहे। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली असून लवकरच याबाबत अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे। आता हिंजवडी ते मुंबई अशी थेट एसटी बस सेवा सुरू होणार आहे। यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे। यूपीआय पेमेंट बाबत केंद्र सरकारने महत्त्वाची अपडेट दिली आहे। आता जगभरात कुठेही सहज पेमेंट करता यावे यासाठी सरकार मोठ्या हालचाली करत असून भारतीयांना परदेशात व्यवहार करणे आता अधिक सोपे होणार आहे। सुप्रीम कोर्टात ममता बॅनर्जी यांनी SIRच्या मुद्द्यावरून हात जोडून कळकळीची विनंती केली आहे। आम्हाला न्याय द्या अशी भूमिका त्यांनी मांडली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे।